नमस्कार. अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारे, चवीला म्हणाल तर एकदम अंडा ऑमलेटसारखे लागणारे टोमॅटो ऑमलेट. करायला खूप सोपी रेसिपी आहे. फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग जास्त उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी इथे 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरचं सुद्धा वापरू शकता किंवा विकत्रीचं सुद्धा बेसन वापरलं तरी चालेल. इथे 2 चमचे रवा घेतलेला आहे. रवा जर वापरायचा नसेल तुम्हाला तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. रव्यामुळे आणि तांदळाच्या पिठामुळे काय होतं, आपलं जे टोमॅटो ऑमलेट आहे ते एकदम क्रिस्पी होतं. त्यानंतर ह्या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर छोटा अर्धा ते पाऊण चमचा हळद टाकायची आहे आपल्याला. तर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो आपल्याला क्रश करून टाकायचा ह्याच्यामध्ये. त्यानंतर इथं 1 चमचा आला आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती टाकायची आहे आपल्याला. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं करत पाणी ह्याच्यामध्ये ओतायचं आहे आपल्याला. आणि हे मिश्रण व्यवस्थित विस्करच्या साह्याने इथं मी मिक्स करून घेणार आहे. तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धा फेटलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ नाही बनवायचं आपल्याला हे मिश्रण आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं. एका दिशेनेच फेटायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने करायला खूप सोपी रेसिपी आहे. चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतं हे टोमॅटो ऑमलेट. तर इथं आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि हे मिश्रण अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं एका दिशेनेच आपल्याला फिरवत राहायचं ह्याला. तर आपलं हे मिश्रण व्यवस्थित फेटलं गेलं आहे. सगळे जिन्नस एकत्र झालेले आहेत, ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता आणखी थोडंसं ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. पाणी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनेच ह्याला एका दिशेनेच फेटून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं व्यवस्थित हे मिश्रण. 3 ते 4 मिनिटं झालेत. आपलं मिश्रण हे व्यवस्थित फेटलं गेलं आहे. आपल्याला कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही या पिठाची. अशा पद्धतीने पाहिजे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. जर परत थोडंसं आणखी पाणी लागलं तर आपण ॲड करणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. आपली 15 ते 20 मिनिटं झालेली आहे. तर आपलं इथं पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे हे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत बारीक, त्या टाकायच्यात. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवणार असाल तर मिरच्या स्किप केल्या तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे 1 मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा आहे, तो टाकायचा आहे. त्यानंतर इथे 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही कोथिंबीरचं प्रमाण जेवढं जास्त टाकचाल तेवढी चव ही आपल्या टोमॅटो ऑमलेटला भारी येणार. आणि व्यवस्थित चमच्याने ह्याला मिक्स करायचं आहे आपल्याला. तर बघा, मगाशीपेक्षा आपले पीठ हे घट्ट झालं आहे. आता आणखीन थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे, म्हणजे ओतावंच लागणार आहे. कारण घट्ट पिठाचं आपण जर ऑमलेट बनवलं तर आपलं ऑमलेट हे व्यवस्थित होणार नाही आणि तव्याला चिटकलं जाईल, व्यवस्थित उलटलं जाणार नाही. तर आता आणखीन थोडंसं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं, एकजीव करायचं हे मिश्रण. तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता हे ऑमलेट. चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतं. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा. तर व्यवस्थित हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. बघा, इथं आपल्या ह्या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीची पाहिजे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर अशा पद्धतीचंच आपल्याला पीठ हे पाहिजे. तर एकूण पाणी आपल्याला 1 कपाला थोडंसं व किंचित कमी असं पाणी वापरलेलं आहे. आता गॅसवरती 1 तवा ठेवायचा आहे. इथे मी नॉनस्टिकचा तवा ठेवला आहे. तुम्ही लोखंडी तवा किंवा बिडाचा तवा ठेवला तरी सुद्धा चालेल. आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची. तवा तापला की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल ओतायचे आणि तेल हे व्यवस्थित तव्याला पसरवून घ्यायचे सगळीकडून. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हे जिरं घालायचं आहे आपल्याला. जिरंसुद्धा व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचं आणि हे अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं जिरं आणि मोहरीसुद्धा. तव्यावरती ऑमलेट टाकत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. आणि हे बॅटर तयार केलेलं आपल्याला पळीच्या साहाय्याने तव्यावरती ऑमलेट तयार करून घ्यायचे, ओतायचे. सुरुवातीला कडेने ओतायचे आणि त्यानंतर आपल्याला मध्यभागी ओतून घ्यायचे, म्हणजे आपलं
ऑमलेट हे व्यवस्थित भाजलं जाईल, मध्ये करपलं जाणार नाही. आणि शेवटी आपल्याला मध्यभागी ओतायचे अशा पद्धतीनं. आणि व्यवस्थित ऑमलेट हे आपल्याला पळीच्या साह्यानं पसरवून घ्यायचे गोलाकारामध्ये अशा पद्धतीनं. तर इथं व्यवस्थित आपलं ऑमलेट हे पसरवून झालेलं आहे गोलाकारामध्ये पळीच्या साह्यानं. आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आणि ऑमलेट टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला कडणीच्या अर्धा चमचा तेल सोडायचे अशा पद्धतीनं. तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. हे ऑमलेट चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागतं. थोडंसं ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला तेल टाकायचे अशा पद्धतीनं, म्हणजे आपल्या ऑमलेटला सगळीकडून तेल व्यवस्थित लागलं जाईल. आता आपली 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला उलटण्याच्या साह्याने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि आपलं ऑमलेट पलटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आपण हे ऑमलेट आपलं पलटवून घेणार आहोत. ऑमलेट पलटवल्यानंतर सुद्धा आपल्याला अर्धा चमचा तेल ओतायचे कडणी अशा पद्धतीने. आणि दोन्ही साईडकडून आपल्याला ऑमलेट हे भाजून घ्यायचे व्यवस्थित. 2 ते 3 मिनिटं लागतात भाजण्यासाठी आपल्याला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे ऑमलेट हे बनवून घ्यायचे. तर इथं आता आपलं ऑमलेट व्यवस्थित भाजलं गेले दोन्ही साईडकडून. त्याला आता आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेलं ऑमलेट दुसरं सुद्धा करून घ्यायचंय. तर बघा आपलं इथं दुसरं सुद्धा ऑमलेट तयार झालेलं आहे, एकदम भारी झालंय. तर इथं आपली टोमॅटो ऑमलेट तयार झालेले आहेत. एकदम अंडा ऑमलेट सारखे दिसायला लागलेत. तुम्ही इथं बघू शकता, बघताच खावेसे वाटायलेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.